जय खानदेश मंडळी. अरे का आज सरासरी भाग 2 आपण तुम्हाला शिकवणार आहे. तर त्या सरासरी भाग 2 मधून येण्यापेक्षा त्या मागला जे उदाहरण देतात त्यापेक्षा स्टेप 2 उदाहरण आहे त्यातून शिकायला भेटेल. ठीक आहे. खूप चांगला प्रतिसाद दिला ना आपल्या बॅचेसला. असा प्रतिसाद प्रेम सहकार्य नेहमी ठेवा. चॅनल आपला सबस्क्राईब करा, प्रत्येक व्हिडिओ लाईक करा आणि प्रत्येक गरजूपर्यंत शेअर करा. ठीक आहे. अरे का एका नावेत बसलेल्या 6 मुलांचे वजन सरासरी 25 kg आहे. नावाड्यासह त्यांचे सरासरी वजन 30 किलो झाले तर नावाड्याचे वजन किती? आता एक नाव कितला पोरं बसले 6, त्याने सरासरी कितली 25. काय करणार ज्या लोक आणि तेच ना वजन त्याने काय करणे 25 तर 150. आता एकूण किती सरासरी 150. किती 150. ठीक. आता 6 पोर असे 25 किलो सरासरी वजन करून 150 सरासरी जाईल. आता नावाड्यासह म्हणजे 6 पोरं नावा बसवतात त्यांना तो नाव हाकणारा व्यक्ती एकूणला जातात ते 6 ने 7. ठीक. मग 30 ने एकूण सरासरी किती जाते 30 किलो. 7 एक 31. ठीक. आता 210 शून्य हा 1 हा 11 11 5 गेले 206 म्हणजेच काय 7 किलो. नावाड्याचं वजन किती 7. एकदम सिंपल असं काय टेन्शन नाही. आता साधन सरळ उदाहरण तुम्हाला शिकायचे तर प्रॉब्लेम जो आपण टेन्शन करू. नावाड्याच्या वजन 7 लिहा. ते काउंटेड. आता उदाहरण दुसरं मागण्यापेक्षा वेगळं. सुमितने आपल्या पहिल्या 5 दिवसांमध्ये सरासरी 25 पुस्तकं विकली. ठीक. दुकानदार आहे पुस्तक सुमित, तो काय विकणार पुस्तक विकणार. त्याला पहिला 5 दिवस पुस्तकं विकणार 25. ओके. एकदम सिंपल पण आपण कडे लोड नका विकली म्हणजे त्याची 6 दिवसांची सरासरी पुस्तक विक्री 40 होईल. 40. सॉरी 25 पुस्तक आहेत. 25 5 125 6 चौक 2000. ठीक. तर त्याने किती विक्री झाली पाहिजे 7 दिवस मग 240 वजा 100 4 8 3 8 झालं 10 5 गेले 5 3 म्हणून 2 घ्याय किती झाली पाहिजे पुस्तक विक्री 115. लिहा. देखा म्हणणार आता दुसरं उदाहरण मग उदाहरणापेक्षा थोडं नवीन देखा. आता एका गणेशोत्सवानिमित्त वर्गणी दिलेल्या 70 लोकांनी सरासरी वर्गणी 1,000 रुपये दिले. म्हणजे काही गणपती त्या मंडळ झाला आपला खेडागाव मला सिस्टमॅटिक म्हणजे मंडळ त्या मंडळाला 70 लोकांनी सरासरी 1,000 रुपये वर्गणी दिली. ठीक आहे. त्यातील पहिल्या 20 लोकांनी 51 रुपये सरासरी दिले. त्यापैकी 70 लोकांपैकी पहिल्या 20 लोकांनी 51 रुपये प्रति व्यक्तीने दिला. ठीक. तर उर्वरित लोकांनी सरासरी किती वर्गणी दिली असेल. सॉरी ठीक आहे. पहिला किल्ला 70 लोक आहेत 70 किती वर्गणी केली 41 गुणिले
तात्पुरतं राहतं फक्त 7 नंबर. 7 1 7 7 चौक 28. सिंपलच आहे उदाहरण, फक्त असं फिरायचं विचारत असते. ठीक. आता 0 लावला. ठीक. आता पहिला म्हणजे एकूण 70 लोकांनी सरासरी रुपये किती पाहिजे जमा 2870 रुपये. त्यापैकी पहिला 20 लोक तिला दिला 51. ठीक आहे. बे 1 बे 5 10. ठीक आहे. तुला सांगू शून्य तात्पुरतं बे 1 बे 5 1000. ठीक. आता पहिला 20 लोकांनी 51 सरासरी 1020 जमणार आणि एकूण 70 लोकांना 41 रुपये प्रमाणे केला जमणार 2870. आता त्या उर्वरित म्हणजे आता किती उर्वरित तिला लोक एकूण 70 किती लोक दिले 50. आता एकूण लोक 70. पहिला पूर्ण कितला 50. ठीक. आता 2870 मध्ये 1020 घ्या. सोपा राहते 0 7 8 हा 0 7 म्हणून घ्या 5 6 8 जागा म्हणजे 1800 एक वजा किती होईल 1850. आता एकूण या उरेल पैसाच मधून आता उरेलच्या लोक 50 मग 1850 भागीला 50 कसं होणार त्या एकूण 70 लोक त्यापैकी पहिल्या 20 लोक सरासरी किती पाहिजे दिले 51 करणं पहिल्या 70 लोक 41 कर. ठीक. आता हा 0 घ्या हा 0 घ्या. ठीक आहे. आता 5 भागले 1 स्थानी 5 8 5 5 1 5 5 3 15 18 म्हणून 15 कितला उरणार 3 कितला 35 5 7 35 मग कितला 37. उर्वरित लोकांनी सरासरी किती वर्ग दिले मग 37 रुपये 37 रुपये. देखा ऑलरेडी अगोदर मंगलापेक्षा खूप नवीन आहे. देखा एका व्यक्तीने पहिल्या 12 दिवसांमध्ये 23.50 म्हणजे 43 रुपये सरासरी कमाई केली केला पहिल्या 12 दिवस. ठीक. पण 13व्या दिवशी त्याने किती कमाई करायला लागली म्हणजे त्याने 13व्या दिवशी किती रुपये कमावायला पाहिजेत म्हणजे त्याची 13 दिवसांची सरासरी ही 24.25 होईल. ठीक. आता पहिल्या 12 दिवस किती 23.5 रुपये. ठीक. ठीक. आता आपण अपूर्णांकाला सॉरी तसं अपूर्णांकाला गुणाकार शिकले आपण पॉईंट काढायचं त्या गटातच पॉईंट. ठीक. म्हणजे 2350 गुणिला 1200 12 पंचेस 708ला 12 36 36 42 42 2 हातच्याला 4 12 24 आणि 4 किती म्हणत आहे 28,200. पण एवढं उत्तर का नाही. आता पॉईंट किती करे 2 पॉईंट पुढे म्हणजे किलो म्हणत त्या 282 रुपये. समजलं. आता पुढे आता 13व्या दिवशी त्याने किती कमाई करायला हवी म्हणजे त्याची 13 दिवसांची सरासरी कमाई 24.25 होईल. 13 दिवसांची सरासरी किती कमी होईल किती होईल 24.25 रुपये. म्हणजे आता काय करणार पडेल 24.25 गुणिला 13. ठीक. आता परत पॉईंट काढ टाका ना गुणाकार करा 2425 गुणिला 13. समजलं. जसं असं करत तसं. आता
13 पाच 65, हातच्याला 5, सॉरी खाली 5, हातच्याला 6, 13 2 26, 26 आणि 6 32, 32ची 2, हातच्याला 3, 13 चौक 52, 52 3 57, 57ची 7, हातच्याला 5, 13 2 26, 26 आणि 5 31. ठीक, समजलं? आता 2425. आता मला सांगा पॉईंट कुठं होता? इथं होता. कुठचा पॉईंट? इथं होता. माझं किती करा सरकतील? ठीक, म्हणजे किती होतं? 317.25. आता मला सांगा पहिला 12 दिवस निकमी 282 रुपये आणि त्या 13 ना 24.25 प्रमाणे 317. मग आता वजाबाकी करणे पडी 317.25 वजा 282.0 संख्याचे की 0 दोन बेसिकशी काढले ते. ज्याला बेसिक ना काही प्रॉब्लेम असेल त्याने आपला मागला बॅच एक नंबर व्हिडिओ पासून तर इथपर्यंत 32 ते 33 काहीतरी व्हिडिओ आपला समथिंग अपलोड होईल. त्या पुरा बेसिक पासून जे काहीच येत नसेल त्या व्हिडिओ देखा. ठीक, आता 25 जागावर पॉईंट 7 2 का तुलनात 5 एक मधून 8 जात नाही. 8 जात 2 8 जात 11. ठीक, आता देखा एक 10 आणि 11 वाजता 11 मधून 8 तुलनातून आला 3. आता 2 मधून 0 म्हणजे किती सरासरी कमाई पाहिजे? 13 दिवस पहिला आपला 13वा दिवस किती कमाई पाहिजे? 35.25. 13 दिवसांची कमाई. सिंपल आणि साधा. काय पहिला 12 दिवसला 2350 गुणले ना राहिला 13 दिवसले 2425 गुणले. गुणाकार करा ना, एक गुणाकार मधून ते पहिल्या दिवसनी कमाई मायनस करा आणि सरासरी किंमत तुमले खाली भेटत असते. आता असंच तुम्हाला एकदम बेस्ट उदाहरण नेक्स्ट लेक्चरले तुम्हाला नक्की भेटतील. भेटूत पुढल्या लेक्चरला. तोपर्यंत जय खानदेश.